कविता पाठवली. वयाची 70 जवळजवळ यायला लागली आणि मनात विचार येऊ लागला की आता पानप्रसाद संन्यासाश्रमाकडे वाटचाल करावी. त्याची पहिली पायरी गाणी त्याची त्या दिवशी झाली. दाराची झेल वाजली आणि दार उघडली. दारात सामान घेऊन माणूस उभा. मी म्हटले, अरे आम्ही तरी आधी दिली नव्हती तर तू पुन्हा कसं आणला. तो म्हणाला, सकाळी वहिनी साहेब काही जाती घेऊन गेला तर सामान घेऊन निघून गेला. ही पहिली वेळ होती. या सुनेने माझ्याशी चर्चा न करता वाण्याला महिन्याच्या सामानाची यादी केली. सामानालाही बदल झाला होता. गव्हाच्या ऐवजी तयार असल्याची पाकिटं आली. तेही बदललं. 12 ऐवजी 18 बासमती आला. त्या दिवशी ठरवला होता की स्वयंपाकाचा मोह ठेवून तेथून बाहेर पडायचं. त्यात गुंगूर करायची नाही. बाहेर बसून भाजी जेवणे वगैरे इंग्लिश मदत करायची. दुसऱ्या दिवशी रविवार होता. मुलगा म्हणाला, आई उद्या आम्ही सर्वजण सिनेमाला जातो. तुझं पण तिकीट काढणार हो, पण त्या थिएटरमध्ये पायऱ्याचा खूप त्रास आहे. तुला त्रास होईल म्हणून आम्ही तिकीट काढलं नाही. तो म्हणाला, ते खरं होतं. अलीकडे पायऱ्या चढताना खूप दम लागायचा. 10 दिवसापासून जाणं नाही. आता नाटक, सिनेमा आणि मनोरंजन बंद करायला हवे. घरातच टी व्ही ठेवून वाचन यात मन रंगायला हवे. नाच पार्टीला गेली होती. खूप उशीर झाला होता. 1 वाजता आली होती. माझ्या डोळ्याला डोळा लागला. इतकी काळजी वाटत होती. तिचे आईवडील शांत होते. मी आपल्या आल्या मी म्हटलं, अगं किती उशीर केला. पण माझं वाक्य पुण्यापूर्वी ती म्हणाली, अगं आधी मी आईबाबांना सांगून गेले होते मला विसरून गेलो. तू कशाला एवढी काळजी करते. त्या कशाला एवढी काळजी करते. या वाक्याने मला जाग आली. खरंच तिची काळजी करायला तिचे आईवडील समजत आहे. मी कोण तिची काळजी करणार. माझा काय संबंध. त्या दिवसातून ठरवलं, भावनांना आवर घालायचा, कशाचं सुटायचं नाही. का म्हणे उभी राहते पैसे होते.